नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विडोदे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता मिळत आहे बघा ताईंनो, सध्या जर तुम्ही बघायला गेलात तर आपल्याला 2 महिन्याचा प्रोत्साहन भत्ता हा भेटलेला नाही, परंतु तो भेटणार एवढं नक्की, कारण की मागील भेटले म्हणजे हा देखील भेटणार. त्याच्यामुळे माझ्या ताईंना, सगळ्या ताईंना विनंती असेल की आपल्या मानधनाचा प्रश्न आहे, खूप साऱ्या अशा अडचणी आहेत, परंतु ताईंनो हे काम जर आपण केलं तर भविष्यामध्ये नक्कीच आपल्याला हे जे पैसे आहेत प्रोत्साहन भत्ता रूपी ते नक्कीच मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार मी व्हिडिओच्या माध्यमातून आठवण करून देत असते की ताईंनो, तुम्ही कुठलं काम केलं, कुठल्यानी ते नेहमीच व्हिडिओच्या माध्यमातून चेक करा. आज देखील तसंच आहे की तुम्हाला गरोदर मात बघा, आपल्याला वजनं मुलांच्या सोबत आपल्याला गरोदर मातांची देखील वजनं भरायची असतात. बऱ्याचदा आपल्या बऱ्याच सेविकांकडनं ते कळत नकळत राहून जातं, म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा तुम्हाला त्याच्यापासूनच सुरुवात करते की आपल्याला गरोदर माताचं वजन आणि उंची नेमकी कशी नोंदवायची. ज्यांना माहिती नसेल त्यांनी आवर्जून पहा, ज्यांना माहिती असेल तर ताईंनो ती तुम्ही भरली की नाही एवढं चेक करा. आता बघा, ही माझी माता आहे, तर हिचं मला एकच माता आहे माझ्याकडे, ती पण मी परवाच नोंदली आणि ती नोंदल्यानंतर लगेच तिचं वजन आणि उंची बघा. नोंदणी करत असताना आपल्याला नवीन माता असेल तर त्या नवीन माताची नोंदणी करत असताना तिची वजन, उंची, LMP सगळी माहिती लागते. त्याच्यामुळे मातेला प्रत्यक्ष अंगणवाडी केंद्रामध्येच नोंदणी करा, बोलूनच नोंदणी करा आणि तिचं FRS पण आपल्याला तिथल्या तिथं होऊन जातं आणि लगेच THR देखील नोंदवला जातो. आता बघा, मी परवाच ही माता नोंदवलेली आहे, तर आपल्याला तिचं जे आहे तर वजन आणि उंची आपल्याला आता भरून घ्यायचं. त्याच्यासाठी आपल्याला तिच्या 3 डॉटवर जायचं आहे. 3 डॉटवर गेलो म्हणजे आपल्याकडे असे ऑप्शन येतात, त्याच्यातील 2 नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला जायचं आहे. वाढ आणि पौष्टिक तपशील जोडा याच्यावर आपल्याला जायचं आहे. जे खालचे ऑप्शन आहेत तर ते सध्या आपल्याला त्या मातीचे आपल्याला बघायचे नाहीत. बघा, जर खाली पाहिलं तुम्ही खूप सारे आहेत ऑप्शन की आपल्याला THRसाठी नामांकित व्यक्ती जोडा, जे असेल त्या गोष्टी ज्या असतील त्या, तर ते आपल्याला सध्या आता करायचे नाही. ती माता स्वतः इथं आहे, परंतु जर नसेल तर मात्र आपल्याला त्या मातेचं त्याच्यासाठी करू शकतो. आता ते पेज खूप मोठं झालेलं आहे, तर आता आपल्याला जे महत्त्वाचं आहे की दरमहा त्या मातेचं वाढ आणि पौष्टिक तपशील जोडा, म्हणजे तिचं वजन आणि उंची आणि तिने लसीकरणात काय काय घेतलं ते सगळं आपल्याला नमूद करायचं आहे. तर आपण आता ह्या ऑप्शनवर जाणार आहोत. मी तुम्हाला याआधी देखील 5-6 महिन्यापूर्वी व्हिडिओ केला, त्याच्यात सांगितलं की 2 ऑप्शन आपल्याला गरोदर मातेची भरायची असतात आणि ती टक्केवारी नेमकी आपली डॅशबोर्डवर कमी येते. आणि बघा, प्रोत्साहन भत्ताला गरोदर मातेचं वजन आणि उंची भरणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा, आरोग्याचा मागोवा घ्यायच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला त्या मातेची उंची आणि वजन हे टाकून घ्यायचं. आता त्या मातेची उंची मी टाकून घेते. बघा, अशा पद्धतीने आपल्याला टाकायची आहे. त्याच्यानंतर मातेचं वजन टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्या मातेचं SB आपल्याला टाकायचं आहे आणि हे टाकून झालं का आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचे ऑप्शन हे एक एक ओपन होतात, मग ते देखील आपल्याला पुढचे बरेच आहेत. आता पौष्टिक पूर किती आपोआप ओपन होतं, तर मग आपल्याला तुम्हाला कोणती पौष्टिक पूर्वी दिली जातात. मग आता त्या मातेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात, लोहच्या दिल्या जातात, फॉलिक ॲसिड, म्हणजे हे करून आपल्याला सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन देखील आपल्या याच्यानंतर आपोआप हे ओपन होणार. तर बघा, तुम्ही कोणत्या प्रकारच्या स्वास्थ्य सेवेचा लाभ घेतात. आता इथं ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुष आहे, तर शक्यतर ॲलोपॅथ एक नंबरचं आहे, आयुर्वेदिक शेवटचं आहे, तर हे शक्यतर खूप कमी आहे, परंतु ॲलोपॅथच जवळजवळ सगळ्यांचं असतं. त्याच्यामुळे त्याच्यावर क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्या मातेचं जे वजन आणि उंची आहे ती तर तुमची त्या मातेची नोंदवली गेली, परंतु आता परत त्या डॉटवर जाऊन आपल्याला त्या मातेचं खाली जर तुम्ही गेलात तर जर हे देखील इथे खूप महत्त्वाचं आहे, गर्भधारणेदरम्यान वजन वाढ NC तपशील, तर हा देखील खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे. तर ती नवीनच नोंदवलेली माता आहे, तर तिचे मी फक्त ह्याच गोष्टी माझ्याकडे आहेत. तर हे जर तुम्ही इथं जर तुम्ही क्लिक केलं तर ही माहिती देखील तुम्हाला ते दर महिना राहत नाही, तर ही आपल्याला तपासणी असते. तर बघा, पहिली NC असे अशा तारखा आपल्याला दिलेल्या असतात. बघा, इथं जर तुम्ही पाहिलं तर ॲक्च्युअल डेट बघा 5/3/2026. जर इथं तुम्ही पाहिलं तर इथं सगळी माहिती ही जी भरलेली आहे तिची, अशा पद्धतीने आपण त्याच दिवशी तिचं सगळी माहिती भरलेली होती. त्याच्यानंतर आपण परत तिचं जे हे झालं त्याच्यात आपण या पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं जी तारीख आहे तर ती दुसरी जी NC आहे ती 19/3/2026 म्हणजे पुढच्या महिन्यात येणार. हेच तुम्हाला बघायचं आहे. तर बघा, हे पण तुम्हाला क्लिअर कट बघायचं आहे. आणि तुम्ही इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या मातेचं वजनाचा ग्राफ देखील अशा पद्धतीने
आपल्याला इथं दिसणार आहे बघा. जर तुम्ही इथे क्लिक केलं, इथे जर क्लिक केलं तर त्या मातेचा जो ग्राफ आहे तो आपण अशा पद्धतीने प्रत्यक्षात वाढलेले वजन, तर ह्या पद्धतीने आपल्याला तो जो ग्राफ आहे गरोदर मातेचा तर तो आपण या पद्धतीने पाहू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. तर बघा आपल्याला रजिस्टर दिलेलं होतं शासनाने गरोदर व प्रसूती दरम्यान तपासणी, तर त्याच्यात देखील आपल्याला 4 तपासण्या होत्या. ते इथं देखील आपल्याला 4 तपासण्या आहेत. तर त्या 4 तपासण्या आपल्याला इथं ज्या तारखेला ज्या महिन्यात येतील, आता इथं जर तुम्ही पाहिलं 1 मार्च आहे, त्याच्यानंतर जून आहे, त्याच्यानंतर ऑगस्ट येतं, अशा 4 तारखेंना हे देखील आपल्याला भरत चालायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही इथे मध्ये क्लिक केलं तर त्या मातेचं वजन आणि उंची तुम्ही इथे पण बघू शकता आणि तिथं पण इथं क्लिक केलं की तुम्हाला त्या मातेचं वजन आणि उंची देखील दिसणार आहे. तर बघा आपण नोंदवलेलं आहे. नोंदवल्याप्रमाणे आपल्याला खाली लगेच त्या मातेचं वजन आणि उंची आपण लगेच या पद्धतीने बघू शकतो. म्हणजे आपल्याला त्या मातेचं आपण जे केलेलं आहे आणि हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला मातृवंदना योजनेच्या फॉर्म भरत असताना देखील आपल्याला खूप साऱ्या गोष्टी ह्या लसीकरणाचा तपशील असेल, मातेची माहिती असेल तर हे लागतं. त्याच्यामुळे ही माहिती देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोत्साहन भत्त्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे मी एक माता नोंदवली बरोबर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला. आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला इथे तर तुम्ही गरोदर मातेचं वजन आणि उंची बघू शकत नाही. इथे आपण लाभार्थी सगळे बघू शकतो. लाभार्थींचे वजन उंची झाले का हे आपल्याला लगेच लक्षात येणार इथं पाहिलं का. परंतु आपल्याला गरोदर मातेचं मात्र इथं दिसणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिच्या प्रत्यक्ष मॉड्यूलमध्ये जाऊन आपल्याला बघायचं. त्याच्यानंतर आपला येतो स्टॉक रजिस्टर. तर स्टॉक देखील आपल्याला चेक करायचा आहे तुम्ही भरला आहे किंवा नाही. जर अजूनही भरला नसेल तर 1 तारखेच्या नावाने तुम्ही नक्कीच नोंद करू शकता. जर तुम्ही पाहिलं तर बघा अशा पद्धतीनं तर आहे THR म्हणजे इकडचं जे आहे तर ते, आणि इकडं क्लिक केलं तुम्ही का लगेच इकडचं दिसणार बघा. इकडे क्लिक केलं तर तुम्ही जर पाहिलं तर इथं ग्रॅममध्ये भरलेलं आहे. ज्यांच्याकडे बचत गटाचा आहार असेल तर त्यांनी दररोज भरलं तरी चालेल, 8 दिवसाचं टोटल मारून भरले चालेल, किंवा पूर्ण महिन्याभराचा हिशोब करून जरी तुम्ही इथं एकूण भरून दिला तरी चालणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी एंट्री करा, कारण की भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या एक मार्क्स आपले जोडत जातात आणि अशा पद्धतीने आपल्या प्रोत्साहन भत्ता भेटण्यासाठी 100% आपल्याला उपयोग होत असतो. तर अशा पद्धतीने स्टॉक रजिस्टर देखील महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण इथं खालीच्या ऑप्शनवर आणखीच्या ऑप्शनवर गेलो तर इथे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ऑप्शन ओपन होतं. तर ते आहे आपल्या कार्यक्रमाचं देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. की आपल्याला जे CB कार्यक्रमाचे 500 रुपये येतात महिन्यातनं एकदा, तर त्याच्यासाठी आणि त्या CB 2 कार्यक्रम नोंदवले तर त्याचे आपल्याला 1 गुण आहे आणि VHNDचा 1 गुण आहे. तर आपण इथं जर क्लिक केलं तर आपल्याला ते देखील चेक करायचं की आपलं नोंदवलं आहे किंवा नाही. तर बघा आपण VHND चेक करायची. VHND भरले का, आता माझा भरलेला आहे बघा. इथं तुम्हाला तारीख दिसते म्हणजे याचा अर्थ मी ते नोंदवलेलं आहे. तर ही एक गोष्ट. आणि दुसरी CB कार्यक्रम आता दोघेही आहेत का, तर बघा तुम्ही जर पाहिलं तर माझे दोघेही कार्यक्रम जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. हे तुमचं आहे का तर हे तुम्ही चेक करा, कारण की या माध्यमातून आपल्याला प्रोत्साहन भत्तासाठी देखील गुण आहेत आणि ह्याच माध्यमातून आपल्याला 500 रुपये देखील आहेत. परंतु ते फक्त सेविका ताईंसाठी आहेत, कारण की त्यांनी तर कार्यक्रमासाठी खर्च केलेला असतो म्हणून त्यांना ते अनुदान आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 2 कार्यक्रम देखील महत्त्वाचे आहेत. VHND देखील महत्त्वाचं आहे. तर ताईंनो तुम्हाला वेळोवेळी मी आठवण देण्यासाठी म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला मी तेच सांगते की जर तुमचं अजूनही हे पूर्ण नसेल तर तुम्ही करू शकता. CB कार्यक्रम देखील फटक्यात नोंदवून घ्या. VHND देखील भरून घ्या. स्टॉक रजिस्टर 1 तारखेचा देखील तुम्ही नोंदवू शकता. बचत गटाचा 3 ते 6चा आहार असेल तर तुम्ही तो दररोज नोंदला तरी चालेल, किंवा 8 दिवसाचा एकूण टोटल मारून नोंदला तरी चालेल, किंवा आपण पूर्ण महिन्याभराचा जरी एक ठोक बेरीज करून जरी जशा कच्च्या धान्याचं करतो त्या पद्धतीने केलं तरी देखील चालणार आहे. त्याच्यामुळे ताईंनो वजनं, गरोदर माताची वजनं, बालकांची वजनं, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही प्रॉपर करत आहात का. त्याच्यानंतर खूप महत्त्वाचं आहे की हे तुम्ही पूर्ण केलं का. तर याच्यासाठी तुमच्याकडे मात्र संधी नाही, याची संधी तुमची गेलेली आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला रोजच्या रोज करायचं आहे. त्याच्यामुळे हा देखील भाग ECC शिक्षणाचा देखील खूप महत्त्वाचा आहे. ही ॲक्टिव्हिटी देखील खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथले जे 2 ऑप्शन आहेत 3 जे आपण भरतो ते पण खूप महत्त्वाची. उपस्थिती, सकाळचा नाश्ता, म्हणजे हे जे आहे हे रोजच्या रोज भरायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे रोजच्या रोज भरत आहात का हे देखील खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हे जी आपले सगळे आहेत की आपल्याला फेस कॅप्चर करायचं अजून राहिलं असेल तर तुम्ही अजूनही पूर्ण करू शकता. तर माझं 100% भरून झालेलं आहे. लाभार्थी कमी आहेत त्याच्यामुळे मी आरामात लगेच भरते. परंतु माझ्या ताईंकडे जर जास्त असतील
तर नक्कीच ताईंनो तुम्ही पूर्ण महिनाभर जरी भरलं तरी टेन्शन घेऊ नका. प्रोत्साहन भत्त्यावर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा असर पडत नाही, परंतु शेवटच्या दिवसापर्यंत 100% काम करण्याचा प्रयत्न करा. महिन्यामध्येच प्रयत्न करा जेणेकरून तुमचा प्रोत्साहन भत्ता जाणार नाही. म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते. वजनांचं देखील तसंच आहे की वजनं देखील आपण जर आपल्याला काही अडचण असेल, जर आपण शेवट पण भरले तरी काही बिघडत नाही, परंतु आपल्याला नियम आणि अटी घालून दिल्यामुळे आपल्याला 11 तारखेपर्यंत दररोज 10 ते 12 बालकांची वजने घ्यायची आहेत. अशी करत जेवढी मुलं असतील, म्हणजे किती जास्त मुलं असले तर ते 11पर्यंत होऊन जातात, आपलं काम होऊन जातं. कार्यालयाचं सांगणं देखील बरोबर आहे. फक्त जर तुमच्याकडनं काही अडचण आली असेल, राहून गेलं असेल, तर तुम्ही अजूनही ते पूर्ण केलं तर तरी देखील तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही, एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.